देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवित असलेले एकमेव अग्रगण्य न्यूज चॅनल DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, गंगापूर उपविभाग व नाशिक ग्रामीण उपविभाग यांच्याकडून महावितरण विभागामार्फत राबवल्या जाणाऱ्या विविध योजनेची माहितीचे स्टॉल गणेशोत्सवादरम्यान लावलेले होते। त्यात प्रामुख्याने महावितरण अभय योजना 2024 कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित केलेल्या ग्राहकांसाठी, दुसरी योजना प्रधानमंत्री सूर्यग्रह मोफत योजना व गो ग्रीन अशा विविध योजनांच्या माहितीसाठी महावितरण कार्यालय यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन महावितरणचे श्री दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता नाशिक परिमंडळ नाशिक, जगदीश जाधव, कार्यकारी अभियंता नाशिक शहर 2, तसेच गणेश रिचवाल, कार्यकारी अभियंता गंगापूर उपविभाग, योगेश्वर पाटील, उपकार्यकारी अभियंता त्र्यंबकेश्वर, विशाल मोरे, सहाय्यक अभियंता MSCB सातपूर नाशिक यांनी केले। महावितरणाने नुकतीच एक अभय योजना लॉन्च केली आहे। मार्च 2024 पर्यंत जे कायमस्वरूपी बंद झालेले ग्राहक आहेत त्यांच्यासाठी एक अत्यंत सुवर्ण संधी आहे। सदरची 1 नोव्हेंबरपर्यंत आपल्या याच्यामध्ये जर का या सगळ्या ग्राहकांनी आपल्या जे काही मागची थकबाकी आहे जी त्यावेळी PD असतानाची होती त्यातली फक्त मुद्दल भरण्याचे व्याज आणखीन दंड त्याच्यावरचं माफ होणार आहे। जर का समजा आपण एक रकमेचे पैसे भरणार असाल तर LT ग्राहकांना म्हणजे लघुदार ग्राहकांना याच्यामध्ये 10% सूट आहे आणि जर का HT ग्राहकांना त्यांना 5% सूट आहे। त्यामुळे आपल्या जे काही महावितरणचं पूर्वी कायमस्वरूपी असलेलं बिल हे याच्यातून कमीत कमी दरामध्ये भरून ठेवून आपली ती प्रिमायसेस याच्यामधून मुक्त करून त्या ठिकाणी नवीन घेण्यासाठी ही एक नामी योजना आपल्या महावितरणतर्फे लागू करण्यात आलेली आहे। प्रथम गंगापूर विभागातर्फे आणि नाशिक ग्रामीण विभागातर्फे गणेशोत्सवाच्या सर्व सातपूरवासियांना, या उपविभागातील सर्व ग्राहकांना शुभेच्छा देतो। हा जो आपण एक कार्यक्रम आज इथे आयोजित केलेला आहे तर त्या इथं गणपती उत्सवादरम्यान आपण इथं एक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यामध्ये आपण आपल्या MSCB मार्फत ज्या विविध योजना आपण अंमलात आणलेल्या आहेत त्याबद्दल पोस्टर्स इथे आपण लावलेले आहेत। तर त्यामध्ये प्रामुख्याने महावितरण अभय योजना 2024 ही एक नवीन योजना आपण 1 सप्टेंबर 2024 पासून अंमलात आणलेली आहे। ही योजना 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत लागू राहणार आहेत आणि या योजनेमध्ये ज्या ग्राहकांचे थकबाकी कायमस्वरूपी ज्याचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित केलेला आहे अशा ग्राहकांना त्यांची थकबाकी ही भरता येणार आहे। त्यामध्ये विविध प्रकारच्या सवलती देण्यात आलेल्या आहेत। त्याबद्दल विशाल मोरे साहेब तुम्हाला सांगतीलच। आणि ज्या ग्राहक आपल्या वेळेवर बिल भरतात तर त्यांना त्यांचे मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी गो ग्रीन फॅसिलिटी आलेली आहे। त्यामध्ये त्यांना त्यांच्या मोबाईलमध्ये ते बिल दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना 10 रुपये प्रति बिल ती सवलत मिळणार आहे। त्यामुळे त्यांचा ग्राहकाचा जो आहे पैसा तिथे वाचणार आहे आणि फिजिकली बिल त्यांना न मिळता त्यांना मोबाईलवर इमिजिएट त्यांना मेसेज येईल की त्यांना बिल किती आलेलं आहे आणि त्यांना इमिजिएट त्याचा भरणा करता येईल ऑनलाईनद्वारे। मी योगेश्वर पाटील, उपकार्यकारी अभियंता नाशिक ग्रामीण उपविभाग महावितरण। माझ्या सर्व विविध ग्राहकांना गणेशोत्सवानिमित्त मी त्यांच्या सगळ्यांच्या शुभेच्छा देतो। माझ्याकडे जो एरिया आहे तो नाशिक ग्रामीणमधला त्र्यंबक तालुका हा आदिवासी किंवा ट्रायबल एरिया आहे। माझ्याकडे शेतीपंप हे ग्राहक जास्त आहेत। शेतीपंप ग्राहकांसाठी आता महावितरणने सोलर योजना आणली आहे। कुसुंबी या योजनेत ग्राहकांना अर्ज करता येण्यासारखं आहे। तर मी आपणा सर्वांना एक आव्हान करतो की कुसुंबी या योजनेअंतर्गत आपण नवीन वीज जोडणीची मागणी करून जे काही आपलं शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करायचं जे स्वप्न आहे किंवा जी मागणी आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण जास्तीत जास्त ग्राहकांनी त्याचा योजनेचा फायदा घ्यावा। तसंच आपण मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत जे काही शासकीय जागा आहेत त्या शासकीय जागेवर मोठ्या प्रमाणात सोलर वीज निर्मिती करून शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी आपण त्याच्यावर कार्यवाही चालू आहे।
जे ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित झाला आहे अशा ग्राहकांसाठी PD ॲम्नेस्टी स्कीम अभय योजना 2024 नुकतीच आता लागू झाली. तर ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन काही कारणास्तव हे कायमस्वरूपी बंद झालेले आहेत तर त्यांना त्यांची जी काही थकबाकी शिल्लक आहे ती या योजनेत भरणा करून त्यांना ती निरंक करण्याची सुवर्णसंधी आलेली आहे. तर मी सर्वांना असं आवाहन करेल की त्यांनी या योजनेत सहभाग नोंदवून जास्तीत जास्त आपला फायदा करून घ्यावा. तसंच PM सूर्यघर ही योजना देखील महावितरणने आता सुरू केलेली आहे. त्याद्वारे आपण आपल्या घरावरील छताचा उपयोग करून सौर पॅनल इन्स्टॉलेशन करून आपलं वीज बिल हे शून्य करू शकतो. हे बऱ्याचशा ग्राहकांनी स्वतः अनुभवलं आहे. तर याद्वारे मी आपल्याला आवाहन करेल की जास्तीत जास्त लोकांनी आपले घरावर सौर ऊर्जा निर्मिती करून आपलं बिल शून्य करावं व देशाचा व आपला देखील त्यात प्रगती साधावी. सर्वप्रथम मी सर्व भक्तांना, गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या शुभेच्छा देतो. जसं आत्ता साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे ज्या योजना आलेल्या आहेत या महोत्सवाच्या दरम्यान बरेचसे ग्राहक जे आहेत ते आपल्याकडे येत असतात आणि याचाही कुठेतरी संधीचा फायदा जो आहे तो आम्हाला करावासा वाटला. म्हणून आम्ही ज्या ज्या वेगवेगळ्या योजना महावितरण कंपनी राबवते त्या योजनेची माहिती देण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे स्टॉल जे आहेत ते आपण इथे लावले होते. त्यातलं प्रामुख्याने जी होती ती अभय योजना होती. त्या अभय योजनेमध्ये ज्या ग्राहकांचे थकबाकी असल्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता अशा ग्राहकांसाठी योजना महावितरण कंपनीने आणली होती. त्यातली प्रामुख्याने जी योजना होती की त्याचं ज्यांची थकबाकी जास्त आहे त्यांना 6 हप्त्यामध्ये ती पैसे भरण्याची सुविधा जी आहे ती उपलब्ध महावितरण कंपनीने करून दिलेली आहे. दुसरी जर एक रकमी पैसे भरले तर 10% जी सवलत आहे ती सवलत ग्राहकांना मिळणार आहे. तर मी एक असं आव्हान करतो की जास्तीत जास्त लोकांनी ह्या योजनेमध्ये सहभाग घेतला पाहिजे आणि त्यांची जी थकबाकी आहे किंवा त्याच्यावरती जो व्याज आणि हे चालू आहे ते कुठेतरी ते थांबवलं पाहिजे. तर ही एक योजना जी आहे ती योजना त्याच्यात सहभाग असला पाहिजे. त्याचं एक बॅनर आणि पोस्टर जे आहे जनजागृती करण्याचं काम जे आहे आम्ही महावितरण कंपनी म्हणून करत असतो. दुसरी जी योजना सांगितली प्रधानमंत्री सूर्यघर योजना, या योजनेमध्ये आपण बऱ्याच ठिकाणी त्याची जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे पोस्टर्स असो, बॅनर्स असो, जिथे जिथे शक्य आहे आम्हाला तिथे जाऊन आम्ही त्याची जनजागृती करण्याचा प्रयत्न आपण करत असतो. त्याच्यामध्ये भारत सरकारची जी आहे त्याला गव्हर्नमेंट सबसिडी आहे. 78,000 रुपयापर्यंत गव्हर्नमेंट सबसिडी जी आहे त्याला मिळत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही योजना राबवल्यानंतर बऱ्याचशा याच्यात म्हणजे जसं मी म्हटलं की जी योजना सूर्यघर ज्याच्यातनं आहे त्याचं नावच असं सांगतं की त्याच्यात क्लीन ऊर्जा जी आहे त्याच्यात कोणत्याही प्रकारचं पोल्युशन जे आहे ते होत नाही. आणि अशी योजना आपल्याला जास्तीत जास्त लोकांनी जर राबवली तर आपण जे पुढचं जे आहे आपलं फ्युशन याच्यावरती ती एक योजना आपल्याला फायदा आपण त्याच्यात घेऊ शकतो. तिसरं सांगितलं की जे आपलं आहे गोग्रीन ऑप्शन, तर गोग्रीन ऑप्शन जर ग्राहकाने केलं तर कागदाची जी बचत आहे आणि जो येणारा कंपनीला खर्च आहे तो जो खर्च 10 रुपये जो आहे तो कंपनी त्याला बेनिफिट देत असते. अशा सर्व योजनेची जी माहिती आहे आम्ही आजच्या त्या कार्यक्रमानिमित्त सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे बॅनर असो, पोस्टर्स असो आणि स्टॉल लावून आम्ही ते देण्याची. DPA न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.